नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो. सर्वांना शुभ सकाळ. सर्वांकरिता एक खुश खबर, आनंदाची बातमी घेऊन आलोय. जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एनएचएम वाशिम जिल्ह्यामध्ये 2025 करिता. यामध्ये स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, मल्टीपर्पज वर्कर आणि लॅब टेक्निशियन या पदांचा समावेश आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा किंवा अभ्यासक्रम असेल आणि एकूण जागा या विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, आपला जास्त वेळ न घेता अकॅडमीमध्ये एएनएम जेएनएम ज्या जागा निघालेल्या आहेत त्या संदर्भात बॅच स्टार्ट झालेली आहे. तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका, विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. 3000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे. याकरिता तुम्हाला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, जास्त वेळ न घेता आपण जे महत्वाची अपडेट आलेली आहे त्या संदर्भात बोलणार आहोत. 15वा वित्त आयोग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम, वैद्यकीय अधिकारी पदभरती फेर जाहिरात. यामध्ये स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांच्या पदभरतीची उमेदवारांकरिता सूचना आहे. 15 वित्त आयोग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र यामध्ये रिक्त कंत्राटी पद भरावयाचे असल्याने दिनांक 31/1/2024 प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 31/1/2024 नुसार वैद्यकीय अधिकारी, ठीक आहे, त्या क्लास 1 साठी. त्यानंतर आपलं जे महत्वाचं आहे, आवश्यक शुल्कानुसार जिल्हा परिषद वाशिम इथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे. तर यामध्ये बघा कोणकोणत्या मेडिकल ऑफिसर आहे ते आपल्याला महत्वाचं नाही. जे महत्वाचे स्टाफ नर्स आहे, महत्वाचं पद जीएनएम आणि किंवा बीएससी नर्सिंगचा कोर्स कंप्लीट झाला असेल तर 13 पदे आहेत. एससी करिता 1, पीजे एनटी करिता 1 आहे, एनटीबी, एनटीडी, एसबीसी ला, ओबीसी ला 3 आहेत, एससीबीसी ला 2 आहेत. स्टार्टिंग जे पेमेंट दिलेलं आहे 20,000 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे. गव्हर्नमेंट मार्फत ईडब्ल्यूएस 2 आणि ओपन करिता 3 जागा राखीव आहेत. पुढे एमपीडब्ल्यू च्या बघूया आपण. एमपीडब्ल्यू करिता जिजाऊनगर, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, त्यानंतर मानोरा आहे आणि मालेगाव या ठिकाणी रिक्त पदे आहेत. याकरिता क्वालिफिकेशन काय लागणार आहे, 12th पास सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स या जे दिलेले आहे दोन्हीपैकी कोणताही कोर्स कंप्लीट झाला असेल तर तुम्हाला एकूण 12 पदाकरिता अप्लाय करता येणार आहे. यामध्ये एससी 2 जागा आहेत, एसटी कॅटेगरी करिता 1, बीजे एनटीसी करिता 1 जागा आहे, एनटीबी, एनटीडी आणि एसबीसी करिता 1 आणि एससीबीसी 2, ईडब्ल्यूएस 2 आणि ओपन करिता 3 जागा आहेत. 18,000 बेसिक पेमेंट असणार आहे यांचं. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट पोस्ट आहे एंटोमॉलॉजिस्ट, ते आपण घेत नाही क्लासमध्ये. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे आणि लॅब टेक्निशियन आहे. यामध्ये जो क्रायटेरिया दिलेला आहे 12th सायन्स प्लस DMLT पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्टर सर्टिफिकेट असणे, जो कोर्स कंप्लीट झालेला असणे गरजेचा आहे. 8 पदाकरिता ही जाहिरात आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार 2 किंवा 1 जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघत होतो पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट करिता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA और MBA हेल्थ, याचं पण 35,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे आणि एकूण 4 जागा आहेत. जे महत्वाचे 4 पद होते एमपीडब्ल्यू, जीएनएम, एएनएम च आणि एमपीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टर्स म्हणतो आपण त्याला, आणि लॅब टेक्निशियन या संपूर्ण पदाविषयी माहिती आपण दिलेली आहे. त्याचा क्रायटेरिया काय आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, जागा किती आहेत आणि परत काय सांगितलेलं आहे त्यांनी, वयोमर्यादा संदर्भात खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. त्यानंतर कोणताही गुन्हा वगैरे दाखल केलेला नसावा. खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये आणि मागास वर्गीयासाठी 100 रुपयाचा ना परतावा असलेला डीडी सादर करणे गरजेचं आहे. जे बाकी वेबसाईट वरती तुम्हाला संपूर्ण त्याचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती माहिती किंवा आपला
टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला ही PDF बघायला मिळणार आहे. आवश्यक क्वालिफिकेशन 50% प्रमाणे जे सांगितलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. ही संपूर्ण जाहिरात अर्जाचा फोटो खाली पण दिलेला आहे. नमुना काय अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला. जास्त वेळ न घेता आपण जे महत्वाची माहिती आहे, अंगणवाडी सुपरवायझर असेल, MPW ची बॅच स्टार्ट झालेली आहे. ANM JNM ही ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याकरिता ICDS आणि संगणक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे. याकरिता तुम्हाला जे बॅचचे वैशिष्ट्य आहेत, टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत. PYQ सोबत आपण टॉपिक वाईज MCQ पण क्लासमध्ये घेत असतो. लेक्चर आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजेच तुम्ही जर लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट नसाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे. याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण ऍपची दिलेली आहे. ऍप पण तुम्ही प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करू शकता आणि तिथनं पण बॅच जॉईन करू शकता. ओके. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके. धन्यवाद सर्वांचे.